आरोप बघा, पुन्हा एकदा केला जातो निवडणुकानंतर. एक माझी हात जोडून विनंती आहे, असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का खून वगैरे झाले नाही, जिथं हत्या झाली नाही, एक चोरी झाली नाही, जिथं किडनॅपिंग झाली नाही, या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी. मग बीडचाच बिहार झाला का? आपण आपलीच लोक आपल्याच माती का म्हणतो? हा घटना झाली ती अतिशय दुर्दैवी, क्लेशदायी, संतापांना कृपा करून बीड जिल्ह्याला बदनाम थांब ना यार, हे मित्रा थांब ना जरा. दुबेचं प्रकरण आणखी एक प्रकरण या बाबतीत पोलिसांना मी अनेक दिवसापासून या ठिकाणी या सगळ्या प्रकरणं झालेली आहेत. त्यात अमोल डुबेचं असेल, आणखी एक असेल, संतोष देशमुखांचं असेल, देशावरचं असेल, ही जी काही प्रकरणं आहेत या प्रकरणाच्या बाबतीत वारंवार पोलिसांना सांगितलं, पण या काळात आपल्याला माहिती आहे सरकार स्थापन झालं, स्थानिक जबाबदारी आणखी कुठलीच कुणाला मिळालेली नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळं पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था कुठंतरी बीड जिल्ह्याचं बिघडताना दिसत आहे आणि पोलिसांनी त्यामध्ये तात्काळ लक्ष घातलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे सगळी परिस्थिती झाल्यानंतर पोलीस नक्कीच याच्यात जास्तीत लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.